तर आज आहे सॅटर्डे आणि मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणीतरी येतंय, तर माझी आई आली आहे, म्हणजे रायूची आजी आली आहे आज पहाटेच. पण त्याआधी हा माणूस आज घरी सापडलाय, तर याला इंट्रोड्यूस करते मी. हा आहे माझा नवरा आशिष. छान आवरून बसली आहेस आणि मला झोपेतून लिटरली झोपेतून उठून आणलंस. काय नाही, असा पण छान दिसतोय. तर याला यासाठी आणलंय की याला विचारायचंय की याला काय खायची इच्छा आहे आज. आणि गाईज, पहिली गोष्ट, आई माझी आली आहे, पण हा असं बिहेव करतो जसं काय हा त्याच्या सासरी आहे आणि याची आई आली आहे हट्ट पुरवायला याची. तर काय खायचंय तुला ऑप्शन्स? तर आता श्रावण चालू होणार आहे, नॉनव्हेज नाही खाता येणार, तर मग नॉनव्हेज बनवूयात का आपण आज? नॉनव्हेज माझ्या सासूची स्पेशल दाल. ऑल राईट, तर डाळ बाटी बनवूयात. सकाळी 5 वाजताच मम्मी पोहोचली आहे आणि आल्यावर ती झोपून गेली आहे. तर रायू 8 वाजता उठला, त्याला माहीत नव्हती ती आलेली. तर आता या दोघांची रिॲक्शन पहा. आपला रायू ऑलरेडी आजीने काय काय आणले त्याच्यासाठी ते सगळं पाहून त्याच्या ट्रीट्स एन्जॉय करतो. तुमच्यापैकी खूप जणांनी मला मराठीमध्ये काहीतरी करण्यासाठी सांगितलेलं, तर खास त्यांच्यासाठी आजचा पूर्ण व्लॉग मराठीत असणार आहे. आता आपण डाळबाटीची रेसिपी पाहूया. माझी मम्मी खूप छान डाळबाटी बनवते, म्हणजे इतकी छान की मी तिला सांगते तू हॉटेल चालू कर. तर पाहूया आईच्या हातची डाळबाटी. अँड लेट मी टेल यू ऑल, ही ऑथेंटिक डाळबाटीची रेसिपी नाही आहे, ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे. डाळबाटीसाठी आपण पहिले बाटीचे पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी घेतलं आहे 4 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी रवा. त्यात 1 चमचा मीठ घातलं आहे. आता ओवा व जिरे कुटून घेऊयात आणि ड्राय मिक्सचरमध्ये ॲड करूयात. त्यात 1.5 टीस्पून बेकिंग पावडर घालूयात. 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालूयात. आता इकडे 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व त्यात गरम तेल घालूयात. आता यात कोमट केलेले पाणी घालूयात. इथे 2.5 पाटी पाणी यूज केलं आहे. हे पीठ आपण पोळीचे जसे मळतो तसे मळायचे नाही आहे, हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे. तर असे पीठ मळून तयार झाले पाहिजे. तर आता आपण याला 15 मिनिट रेस्टसाठी ठेवायचे आहे. मीनवाईल आपण इकडे डाळीची तयारी करतोय. त्यासाठी 3 ग्रीन चिलीज, लसूण, थोडे आले मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. डाळ शिजवून घेतली आहे. त्यात 1 वाटी तुरीची डाळ, 1/2 वाटी मुगाची डाळ, 1/2 वाटी मसूर डाळ आहे, कोथिंबीर, कढीपत्ता घेतला आहे, टोमॅटो कट करून घेतला आहे. 15 मिनिट नंतर एका टोपमध्ये पाणी तापायला ठेवायचे आणि बाटी बनवायला घेऊयात. पीठ घ्यायचे, ते हलक्या हाताने दाबत असे राऊंड शेपमध्ये बाटी बनवून घ्यायची. आता आपल्या सगळ्या बाट्या बनवून तयार आहेत. आता गरम झालेल्या पाण्यात 1 टेबलस्पून तेल घालायचे आणि त्यात सगळ्या बाटी एक एक करत सोडायच्या. याला 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचे. आता आपण डाळ बनवून घेऊयात. त्यासाठी तेलात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, त्यात टोमॅटो घालूयात. वरतून मिरचीचे वाटण घालूयात. मसाला व धने पावडर घालूयात. थोडी साखर घालूयात. वरतून शिजवलेली डाळ घालूयात. तेच पाणी ॲड करायचे आहे. सगळी टेस्ट डाळला त्याच पाण्यामुळे येणार आहे. यासाठी लास्टला
आता बाटी शिजून तयार आहे, तर त्यांना बाहेर काढूयात व एका जाळीवर एक्स्ट्रा पाणी जाण्यासाठी ठेवूयात. बाटी फ्राय करण्यासाठी अशा कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा किती छान. इकडे मी बाटी तळून घेतेय आणि त्यांचा कलर किती सुरेख आलेला आहे पहा. भूक तर मम्मी आता त्याला जेवण घालते. तर मी नवरोबाला आता अनिकेत स्टाईलमध्ये दाळबाटी सर्व करते. पण तुम्हाला अनिकेत माहीत आहे का? तर आजसाठी इतकंच. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.